सार्वजनिक बांधकामाच्या घोटाळ्याविरोधात ग्रामस्थ रस्त्यावर। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। धानिवरी गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत मंजूर केलेल्या 5 रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे। याबाबत सरपंच व ग्रामस्थांची नेमकी काय भूमिका आहे तो तपशील पाहू। मी शैलेश अनुकोडा, ग्रामपंचायत धानिवरीचे सरपंच। आज आपण पाहत असाल, धानिवरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जितू पटेल या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने 3 ते 4 रस्ते केलेत, परंतु रस्त्याचे काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे असं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समजलं। गावकऱ्यांनी मला वारंवार फोन करून मला सांगितले की सरपंच साहेब, तुम्ही पाहणी करा, रस्त्याची काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। परंतु मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खरोखरच निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। परंतु याकडे मी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी। या कामाविषयी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं वगैरे झालेलं आहे का? आधी मी रस्त्याच्या बाबतीत किती रावसाहेबांना फोन करायचो की रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत, तर साहेब मला वारंवार बोला की मी त्या पद्धतीने करून घेतो, परंतु त्याच्यावर काय एवढा परिणाम दिसून आला नाही आणि रस्ते जसेच तसे आहेत। तुम्ही सरपंच या नात्याने तुमची काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की रस्ते हे निदान 10 ते 15 वर्ष टिकले पाहिजेत। एका पावसाळ्यापुरती निकृष्ट किंवा हे नाही झालं पाहिजे। 10 वर्षापर्यंत टिकले तर ही एक गावाची जी आहे रस्त्याची बांधणी किंवा दळणवळणाची सुविधा ही लोकांच्या येण्यासाठी चांगली सुविधा होईल, एवढं फक्त माझी इच्छा आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी। मी संजू बोबा, धानिवरी गावातील ग्रामस्थ। आमच्या ग्रुप ग्रामपंचायत धानिवरी मधील देऊर, धानिवरी आणि दहीगाव या 3 गाव मिळून कमीत कमी 3 ते 4 रस्त्यांची कामं सध्या चालू आहेत आणि हा रस्त्याचा ठेकेदार हा जितू पटेल म्हणून आहे। आम्ही ग्रामस्थ म्हणून आमच्या गावातील पूर्ण हे ग्रामस्थ आम्हाला लोकांनी येऊन सांगितलं की जे सध्या रस्ते चालू आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत। तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ घेऊन जिथं जिथं रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षदर्शी पाहणी केली असताना ही जी संबंधित कामं चालू आहेत ही अतिशय निकृष्ट दर्जाची चालू आहेत। संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित शासन प्रशासन यांना प्रत्यक्षदर्शी कामाच्या ठिकाणी बोलावून इव्हन सरपंच साहेब, आमच्या धानिवरी गावाचे सरपंच साहेब शैलेशजी कोरडा साहेब यांना घेऊन सुद्धा आम्ही संबंधित कामाच्या ठिकाणी जाऊन तिथं त्या रस्त्यांची पाहणी केली असता संबंधित रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे सध्या तरी निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत। हे वारंवार आम्ही ठेकेदाराला, संबंधित शासनाला, प्रशासनाला कळवून सुद्धा आजतागायत रस्ते जशाच तसे आहेत आणि येणाऱ्या टायमामध्ये जर शासनाने, प्रशासनाने त्या ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण धानिवरी, देऊर आणि दहीगावचे पूर्ण ग्रामस्थ आम्ही PWDच्या ऑफिसला जाऊन आंदोलन करू। रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।